आखाड महिना सरत आला आणि आत्ता कुठं लक्षात आलं की अरे आपला तर नैवेद्य द्यायचं बाकी, म्हणून झटपट आज मी नैवेद्य बनवून घेतला होता. नैवेद्यात काय तर हेच आपल्या गोड पुऱ्या. तसं तर ह्या पुऱ्या ना राळ्याचा भात टाकून केल्या जातो, पण इथं काय मला राळे भेटलीच नाही. 1-2 दुकानं पाहिली पण काही भेटली नाही. म्हणलं असो, जसं असेल तसं मी बनवते. तर इकडं मी गुळाचं पाणी करायला ठेवलं, गव्हाचं पीठ चाळून घेतलं आणि वरण भाताचा सुद्धा म्हणलं कुकर लावून देते, कारण की दही भाताचा सुद्धा नैवेद्य असतो. तर पटकन वरण भाताचा कुकर लावून आणि तेवढ्यात माझं इकडं गुळाचं पाणी थंड झालं होतं, म्हणून म्हणलं पटकन मस्त असा गोळा लावून घेते पिठाचा. आणि हा गोळा ना जरा माझ्याकडून घट्ट झाला होता. घट्ट असतो पण हा जरा जास्तच घट्ट झाला होता. ते पीठ साईडला ठेवून घेतलं. मेथीची भाजी निवडून घेतली, कारण की मेथीच्या भाजीचा सुद्धा नैवेद्य असतो. मी ह्या एरियात राहायला आले तेव्हापासून मला माहिती आहे की मेथीची भाजी सुद्धा असते, तर मी बनवत असते. बेसन पीठ साईडला, बेसन पीठ भिजून ठेवलं होतं भजी करण्यासाठी आणि त्यानंतर पुऱ्या लाटून घेतल्या. लाटवता लाटवता थोडा हाताला रड जात होतं, पण पुऱ्या माझ्या छान झाल्या होत्या. तसं तर दर रविवारी समोसे बनवतात भाभी, पण आज भाभीनं कोणत्या खुशीत बनवले ते काय आम्हाला माहित नाही, पण आणले होते तर आम्ही बी घेतले. खायला गेले तर पटकन माझं तोंड भाजलं होतं. तोंड भाजलं तरी समोसा खायचं काही सोडणार नाही, कारण की भाभीच्या हातची टेस्टच एकदम भारी असती. मस्त समोसा वगैरे खाऊन घेतला. 5 वाजले की आमच्या पिल्ल्याला बाहेर जायची गडबड असते, का तर फिरायला जायचंय. त्याला म्हणलं थांब थोड्या वेळ, आपल्याला बाहेर जायचं. जी पटकन नैवेद्य करून घेतला. इथं साती आसरा आहे, मावल्या म्हणतात कोणी, त्यांना मी नैवेद्य द्यायला आले होते. तिथं देव नैवेद्य दिला. आणि पहिले मी ह्या एरियात राहायचे, जेव्हा किरायानं राहायचे ना तेव्हा मी ह्या एरियात राहायचे. आणि इथली ही देवी ना तुळजापूरची देवी, आमची तुळजापूरची देवी आहे, मग ही तुळजापूरच्या देवीचं ठाण आहे. तर मी इथं सुद्धा नैवेद्य द्यायला आले होते. इथं मी नैवेद्य देऊन घेतला देवीला, छान नमस्कार करून घेतला. त्यानंतर आम्ही घराकडे निघालो. चला तर सर्वांना बाय, श्री स्वामी समर्थ.